लैंगिक अत्याचारापासून सुरू झालेलं खरात प्रकरण आता अनेकांची वरात काढते। कारण हे प्रकरण केवळ लैंगिक अत्याचाराचं न राहता आर्थिक लागेबांधे आणि त्याच्याशी नेत्यांची कनेक्शन्स, त्यामुळे हा चौकशीचा ससेमिरा आता वाढत चाललाय। आधी रुपाली चाकणकरांच्या भगिनी प्रतिभा चाकणकरांची SIT आणि ईडी चौकशी झाली, त्यानंतर रुपाली चाकणकरांची सुद्धा SIT चौकशी झाली। पण हा चौकशीचा ससेमिरा SIT पर्यंत न थांबता आता ईडी पर्यंत पोहोचतोय। कारण रुपाली चाकणकरांची आता ईडी चौकशी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे खरात प्रकरणानं आधी चाकणकरांची दोन्ही पदं घालवली, आता हे प्रकरण चाकणकरांच्या अडचणी आणखी वाढवणार का, याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेऊयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। नाशिक येथील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। आता या प्रकरणाला राजकीय आणि कायदेशीर वळण लागलंय। विशेष तपास पथकाद्वारे झालेल्या मॅरेथॉन चौकशीनंतर आता अंमलबजावणी संचालनालयानं म्हणजेच ईडीनं या प्रकरणात एंट्री केल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यानं अध्यात्म आणि समाजसेवेच्या नावाखाली उभारलेलं शिवनिका हे साम्राज्य आता वादाच्या भोवरात सापडलंय। खरातवर खंडणी, फसवणूक आणि बेनामी बँक खात्यांद्वारे कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत। सुरुवातीला नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता, मात्र प्रकरणाचं गांभीर्य आणि व्याप्ती पाहता राज्य सरकारनं यासाठी SITची स्थापना केली। 10 मे 2026 रोजी SITनं रुपाली चाकणकर यांची मुंबईत तब्बल 6 तास चौकशी केली। या चौकशीत त्यांना 45हून अधिक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली। सूत्रांच्या माहितीनुसार खरातशी असलेली त्यांची जुनी ओळख, त्यांच्या कुटुंबाचे खरातच्या संस्थेशी असलेले संबंध आणि काही संशयास्पद आर्थिक व्यवहारांबाबत पोलिसांनी त्यांची उलट तपासणी केली। या चौकशीनंतर SITनं आपला प्राथमिक अहवाल सादर करण्याची तयारी दर्शवली असतानाच आता ईडीनं या प्रकरणात उडी घेतल्यामुळे चाकणकर यांच्या समोरील पेच आणखी वाढलाय। अशोक खरातनं तब्बल 70 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। ही रक्कम विविध बेनामी बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली आहे आणि त्यातील काही वाटा हा राजकीय वरदहस्तासाठी वापरला गेल्याचा संशय ईडीला आहे। रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना त्यांनी खरातला वाचवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला का, किंवा त्यांच्या मार्फत काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का, या मुख्य मुद्द्यावर ईडीचा तपास केंद्रित असणार आहे। विशेष म्हणजे खरातच्या शिवनिका संस्थेच्या अनेक कार्यक्रमांना चाकणकर यांनी उपस्थिती लावली होती। या कार्यक्रमासाठी झालेला खर्च आणि त्या बदल्यात मिळालेलं कथित डोनेशन आता केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ईडीनं त्यांना समन्स बजावलंय। लवकरच त्यांना दिल्ली किंवा मुंबई कार्यालयात हजर राहावं लागण्याची शक्यता आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे। रुपाली चाकणकर यांनी यापूर्वी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते। आपण तपासाला पूर्ण सहकार्य करत असल्याचं म्हटलं, मात्र SITच्या चौकशीतून काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याचं समजतंय, ज्याच्या आधारे ईडी आता पुढील कारवाई करणार आहे। चाकणकर यांच्यावरील या संकटामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे। जर ईडीनं या प्रकरणात कडक पावलं उचलली तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला मोठा धक्का बसू शकतो। तपासाची दिशा आता कोणत्या बाजूला वळते आणि खरातच्या डायरीत आणखी कोणाकोणाची नावं दडलेली आहेत, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। येणाऱ्या काही दिवसात ईडीकडून होणारी प्रत्यक्ष चौकशी रुपाली चाकणकर यांचे राजकीय भविष्य ठरवण्यासाठी निर्णायक ठरेल असं बोललं जातंय। भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे निर्माण झालेल्या वादानंतर अखेर रुपाली चाकणकर यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागला होता। गेल्या काही दिवसांपासून खरात प्रकरणावरून विरोधकांनी केलेल्या टीकेमुळे आणि वाढत्या दबावामुळे त्यांनी ही 2 महत्त्वाची पदं गमावली। अशोक खरात याच्यावर बलात्कार, आर्थिक फसवणूक आणि काळ्या जादूच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल केल्याचे गंभीर आरोप आहेत। या प्रकरणाचा तपास करत असताना खरात आणि रुपाली चाकणकर यांचे काही फोटो, व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये त्या खरातचे पाय धुताना आणि त्यांच्यासाठी छत्री धरताना दिसत होत्या। यावरून विरोधकांनी, विशेषतः शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली होती। अंधारे यांनी थेट चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे प्रकरण लावून धरलं होतं। त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यांचा वापर खरातनं आर्थिक व्यवहारांसाठी केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता।
या सर्व घडामोडींमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची जाणीव झाल्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर चाकणकर यांनी आपले राजीनामे सादर केले. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा देताना हे सर्व आरोप राजकीय षडयंत्र असल्याचं म्हटलंय. खरातशी आपला कोणताही व्यावसायिक किंवा बेकायदेशीर संबंध नसल्याचा दावा त्यांनी वारंवार केला होता. मात्र नैतिक जबाबदारी स्वीकारत आणि तपासात अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला. एका महिला नेत्याला अशा प्रकारे भोंदूबाबाशी जोडल्या गेल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महिला आयोगासारख्या महत्त्वाच्या घटनात्मक पदावरून झालेली ही गच्छंती चाकणकर यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी मोठा धक्का मानली जाते. आगामी काळात हे प्रकरण जेलपर्यंत पोहोचणार का, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.